हॅलो, तू माझा फोन कोण नाही उचलून राहिली? केव्हाच कॉल करू राहिलो मी तुला. अरे नो, माझे पप्पा घरी आहे. मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. नाही, मला बोलायचं आहे तुला आत्ताच. माझं काम आहे तुझ्याकडे एक. अरे हो बाबा, पप्पा बाहेर गेले, तुला कॉल केलं की नाही ना, तुला आता सारखं सारखं कॉल करू नको मला. पप्पानी फोन बघितल्याचा उडून द्यायला आपलं. पप्पा बाहेर गेली की मी तुला लगेच कॉल करते. हो, पण नक्की करा, वाट बघू राहिली मी तुझी. तू नंतर कॉलच करत नाही असं म्हण. अरे बाबा, नक्की केलं तू कॉल. चल बाय बाय. बरं, ठेवते मी फोन आता. काय म्हणत व्हेरी फार कसा कोण कॉल करत होता, तुला सांगितलं होतं मी तुला पप्पा घरात यावर कॉल करायचं नाही म्हणून मला. तरी तू कॉल करतोय सारखं सारखं. सॉरी पिल्लू, तुला राग आला का माझा? पण मला तुझी खूप आठवण होती, त्यामुळे मला कॉल करत होतो मी. राग नाही आला तुझा, पण तुला मी सांगितलेलं आहे मा दुपारी 12 ते 1 मध्ये कॉल करायचं नाही म्हणून. ते तू सारखं सारखंच कॉल करते. यावेळेस पप्पा गेले असते तुला मी दरवेळेस सांगितलेलं आहे. तरी तू मला सारखं सारखं कॉल कर. बरं, पप्पा विचारलं असतं कोणाचं कॉल येतं तर काय सांगितलं असतं मी पप्पाला मग. अरे सांगायचं ना मग, तुमच्या होणाऱ्या जावायचा कॉल येतोय म्हणून. काहीच बोलले नसते ते तुला. हो का, एकदा पप्पांनी चुकून मागे फोनवरून कॉल केला होता तेव्हा ती किती पागली ती तुझी. तर त्या मम्मा मम्मा करीत होता. आता एवढं भूषण मारून सांगतोय मला. तेव्हा नवीन नवीन जमलं होतं ना आपलं, त्याच्यामुळं फाटली होती माझी. आता बोल बरं, आता तुझ्या पप्पाला तिथे घरी येऊन बोलल मी. चल, जास्त गप्पा नको मारू. काय काम होतं ते सांगून मला पटकन. मम्मी बाहेर गेलेली तीपर्यंत मला फोन ठेवावा लागेल. नंतर म्हणू नको फोन मध्येच कट केला म्हणून. सांगतो ना तुला, एवढी का घाई तुला? सविस्तर होती म्हणून मी काय ना समज माही नव मूड आपण नंतर गेली तरी. नाही नाही, सांगतो सांगतो. प्रायची सांग मला पटकन. कवी मायल्या घरी. तर मी असं म्हणत होतो की बरेच दिवस झाले आपले रिलेशनला, पण आपण इतकं आणखीन पाहिजे तेवढं क्लोज नाही आलेलो आहे. याच्यावर काय मत आहे तुझं? काय माहिती म्हणजे याच्यावर काय मत असायला पाहिजे माझं असं तुला वाटतं? आणखीन क्लोज म्हणजे कसं मला काही समोरलं नाही. अरे म्हणजे की जसं, कसं सांग तुला आता, जसं की समजा ज्या कपलला खूप दिवस होते ते खूप एकमेकाच्या क्लोज आलेले असते. त्यांना एकमेकाचं ते आता समजून घे ना तू. काय मी माझं काय म्हणायचं ते समजून घे ना तू. अरे समजत नाही बोललं तर काय समजून घेऊन. मला सांग ना नीट तू तर नी सांगितलं तर कळ ना मला काय बनायचं तुला बे. अरे म्हणजे आपण मेंटली तर समजा क्लोज झालेलो आहे, पण फिजिकली तेवढं नाही झालेलं ना क्लोज. फिजिकल म्हणजे फिजिकल शब्द काय अर्थ होतो मला बेकार मी. अरे फिजिकल म्हणजे नैसर्गिक. नैसर्गिक कशाला म्हणते ते कळतं का तुला? ही नाही आली तुझं ते होणार नाही आधी सांगते मी. मला तुझा फुवर बोलले त्यातलं तुम्हाला इतके लफू बोलायला लागते ते कसं शिकलं द्यायला तसं होणारच नाहीच. कसं काय होणार नाही? काय मग अर्थ राहिला आपल्या एवढ्या दिवसाच्या या रिलेशनला? फार राहिला म्हणजे मामा मी जोडलेलेच रान एवढंच पुरेसं नाही आहे या रिलेशनला. असं का बोट पाहिलं तुम्हाला ते कफ मिळाली. तसं नाही म्हणून राहिलो मी, पण थोडंसं नैसर्गिकरित्या जुळलं तर ते आणखीन मजबूत होतं ना आपलं. हे म्हणायचं होतं मला तुला. जास्त हे नको, रागवू नको माझ्यावर. असं तसं मजबूत होतं. तू तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी काही म्हणशील त्याला मी ऐकूनच घेईन का ते सगळं. फक्त ही माझी एकट्याची नाही आहे, ही तुझी पण आहे. पण हे तुला कळून राहिलं, तुला आपण हे भेटल्यावर बरोबर कळत. ही पण माझी काही इच्छा नाही. तुला जर असं ते पाहिजे असेल तर आपल्या इथे जमणार नाही बाबा. माझे पप्पा खूप डेंजर आहे. त्यांनी जरा असं जर झालेलं जर तिला दाखवलाय बरं तर ते मला जिवंतच मारून टाकते. काही नाही होत, तू टेन्शन घेऊ नको. मी सांगतो तसंच कर फक्त. काही होणार नाही, कॉललाच माहीत होणार नाही. अरे बापरे, मम्मी आली. चल ठेवते मी फोन. बाय 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 बाय. अरे ऐक ऐक ऐक, मी उद्या 4 वाजता येणार तुला घ्यायला बस स्टँडवर. तिकडे ये बरं तू पण नक्की. ती बघते मी. चल बाहेर ठेवतो या बा.